अगं नाही आलं का तुम्ही? थांबा मी आईला सांगते. थांबा. आई 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 काय तुमची आई आली आता. अगं माय एवढ्या उन्हामध्ये कसं आली ग माय? कसं आलं सांग का? हा. असायला असं आलं आता. म्हणजे माहिती टिंगल करतीस होय ग? हा एवढ्या उन्हात तानात आले म्हणजे माहिती टिंगल करतीस हा? होय आमच्या माहिती टिंगल करतीस. फार गेट बिसू लागेल यव्वा हाळा ಇಲ್ಲ ನಮ್ಮ ಮಗಳು ಎಲ್ಲೇನು ಭಜನೆಗೆ ಹೋದೋಳೇನು ಅರೆ 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 ಬಾಯ್ आलीस माय हा आलो मा ये फारक भार बिसून यव्वा हा ऊन झालंय एवढं उन्हात कशाला आलीस की का गाडी महिना गेले मा तिथं उशीर करून आलो घरी ये जेवून खाऊन यायला उशीर अजून झालं एवढं लई घेऊन येतेस वज्जच्या वज्ज पहिलं नाही करणं रोट्या आणि भाजी काका करून आणलीस की का की माय भाजी चपाती आणली दुसरं काय नाही चल चल उन्हामध्ये येऊन कसं आलेस एसटीनं का हा एसटीनं चालू माय हा बस थोडं ताण जायला लागले मा थोडं पाणी तर पाजव मा अगं माझी पाया बिया पड जरा पाय पडा हा पाय पडा हा हो नमः शिवाय चांगला होते सुखवत आलो. हा दिसना गेले नाही हा. इकडं आले सर. हा हा आलो 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 पाणी आणते थांबा. हा पाणी आणा मा पाणी आणा बस ना आलं बस ना आलीस आंबे बिंबे लागल्यात झाडाला सगळं उन्हाला घा वारा सुटल्या होत्या की तेव्हा सगळं गळून पडले बरं बरं कलिका बरी हाय बरे बरं तिचा नवरा आता ते विकलाले का नाही सगळं हा ऐकला बरं जाते गाडीवर जाऊन हा इथून येते. हा अव्वा, मग अनिता बरी हाय अनिता बरी हा हाय? बरी आहे बरी आहे पाणी प्यावा. हा पितो माय आण त्या घरा बसली ते यमुना का बरी आहे का बरे आहेत माय बरे आहेत घर पडल तर बांधले का त्यांनी बांधले थोडं बरं बरं अव्वा अव्वा हम्म. पाणी प्या माय. आमच्याकडं फ्रीजचं पाणी नाही माठातलंच आहे. असं. प्या माय. एक माणूस पैसे असून सुद्धा फ्रीज घेऊ दिना गेले बघा हा, एक बरं, माणूस. बरं नाही तर नाही नाहीतर तुम्हाला मी फ्रीजच्या बर्फाचं पाणी पाजले हो, असते. हो. लईच थंडगार हम्म, पाजले चालेल. असते. हम्म. हम्म. हा पाजी आणून बर्फातलं पाणी तेवढंच राहिलंय आता बर्फातलं पाणी प्यायचं वय राहिले वय घ्यायचं आता आ म्हणजे पाणी पिली बर्फातलं म्हणलं तर आता असलेले बी दात जावं का तिचे सर्दी गर्दी झाली म्हणलं तर बर्फातलं पाणी पाहिजे ते उग काय तर दुसरं सांगतेस घे शहाणी कुठली की त्या पाणी म्हणलं जा जर चहा बी कर कवाच्या ना आल्या माय माझी एसटीनं आल्या उन्हात आणाचं तुझी माय आली असती तर कस केली असतीस चहा केली असतीस का नाही पटकन म्हातारा माणूस माझा आले तर जा उठ जरा काही बोलू देनास काय तर बोलला आम्ही जा हा. तुमची माय बी माझी आजी सासू आहे. मी बी त्यांची सेवा करते. मी पाय दाबते चहा बी करून देते मी. हा तुम्हाला काय वाटलं इथंच बसून बाता ठुकते प्यावा पाणी प्या अव्वा प्या. पाणीच पाहिजे वाढव हं. मला शिकलेली दिसायला तुला मला फ्रीज मधले पाणी पाजवतीस थंड पाणी पाजवतीस मला आई होय की होय. सॉरी अव्वा सॉरी. बरं 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 सॉरी पूजा कवाच्यानं झालं सांगलं तुला जा ग थोडं चहा करून आणा म्हाताऱ्या माणसाची सेवा करा हा थांबा जरा चहा आणते नंतर. मला सासूला बोलू दे आजी सासूला माझ्या जरा सेवा करू दे त्यांची. नुसतं काम चुकार आहेस बघ हा. नुसतं काम चुकार कवा बघल तेव्हा काम म्हणून करावं म्हणून गेलीस हा ते काय हिंग्या मारतो नोड ಪಂದ್ಯ ಹಂಗೆ ಮಾಡತಾವ ಈಗ ಪರಗಳು ಕೇಳಲೇ ಹೋಗ್ಯಾವ ನಾವು ಭಾಳ ಅನ್ಸ್ತಿದ್ದೇವ್ ಬಟ ನೀವೆಲ್ಲ ಅಂದಿನ ಗತಿ ಅವ್ರು ಅಂದಲ್ರು आई काय म्हणलेलं तुम्ही कन्नड मध्ये आमची माय म्हणलेले तुला हा. हे आजकालच्या पोरी हो का असंच आहे त्या म्हणलेले असंच राहतात हे आजकाल असलं निघालंय आमच्या काळात असलं नव्हतं माय आमच्या काळातल्या पोरी समोर येत नव्हत्या पदर घेतल्याशिवाय असं म्हणलेली आमची माय हा असं इथंच बसले का अचानक माया मी थकून भागून आले व एसटीनं तर चहा बी करणं गेले असंच करायला ते आमच्या बी गावात पोरी म्हणलेले सुना
आजी सासू हम्म. तुम्ही तुमच्या काळात जे जे केलं ते आम्ही बी आजकालच्या पोरी करू शकता करतो हा करू शकतो आम्ही बी बरं करा मग केलं तर चांगला सेवा मिळते माय हो, सगळा हो. सेवा बस केलं काय तर चांगला काय करतेस? मिळते येते का हरभऱ्याची भाजी घाटून करायला होय माय हा घाटून कर ना काय बी करणं हो का असं सतुलाले मला हरभऱ्याची भाजी येते का तिला घाटून करायला विचार करण्यास हरभऱ्याची भाजी करते ना हे बघ असलं लबाड करणं बोलते आज. म्हणते मला ती. काय वाटलं नाही मला येईना काही करायला आजी सासू हा. घाटून म्हणजे काय असतंय बघ घाटून येते का हिला? म्हणलं पिठलं कसं घाटतीच ना तसं ते घाटून म्हणलेले बरोबर आजकाल शिकलेल्या बाया ते घाटून करणार काटून करणार तुम्हाला रोट्या करणं गेलं माय हलवणी रोट्या करणं गेलं तर आणि जरा तू आलीस का ते बोला म्हणलं तर हो तिथंच बसले येऊन होय, काय मा. बोलू दे ना करू दे ना असंच करायला लागले बघ त्यांनी बी ऐकावं लागते बा. घाटून का खाटून मी करते हो. तुम्ही शिकवा मला एकदा मी करू बरं शकते हो. बरं हा. बरं होय तुला काय येते बस उग घाटून भाजी मध्ये हरभऱ्याची भाजी टाकत्यात कडीपीठ टाकत्यात तुला काम आहे ते आमच्या माईनं मला शिकवली आहे शिकव, हं. हा. आणि तू तेवढं भाजी तेवढं माय माझी शिकवल्यावर करशील हम्म. तुला आमच्या काळातलं अजून काय येतंय काय बी ये ना तुला हा. तुरीची डाळ वरण करतो तर असं असं वास घेतो वास हाय की येतो. माय हम्म. हा. चांगलं हा, आमची माय मला सगळं शिकवलं तुझी माय काय शिकवली आता हा. तुम्ही शिकवा की येतंय मला बरोबर शिकल्यावर येतंय सगळं आता बघून शिकवा. शिक की. तुम्हाला काय वाटलं माय नाही काय म्हणलेले बघ हा. आजी सासू बरं शिकते मी तुम्ही शिक शिकवा ना. आम्ही प्रत्येक सणाचे गाणे म्हणत होतो पहिलं आमची माय संग संग घेऊन जाऊन आम्हाला गाणे शिकवत होती शिकवत होती. हा पंचमीचे गाणे राखी पुनवीचे गाणे हम्म. लेकराला सुद्धा थोपटू थोपटू आम्ही गाणे म्हणून झोपत होतो माहित आहे का तुला काय तर म्हणा बरं जरा म्हणा म्हणून हा, दाखवा. हा. मी शिकते होय. सगळीकडून शिकते कुत्र्या ग मांजराची लागली ग कळवंड हाय. हा. कुत्र्या ग मांजराची लागली या कळवंड आणि मधी माझा राज पिंड हाय. मधी माझा राज पिंड मैना माझी गाराद्या मधी माझा राज पिंड हाय. इथं कुठं कुत्रा आहे का कुत्रा मला हाड म्हणायला गाणं आहे तसा हम्म. हिला हाड म्हणलं तर कुत्रा म्हणलं आता कसलं डोसकं पडून घ्या आता कुत्रा घरला ना का हा. गाणं म्हणायचं ते राहते ग. कसं म्हणलं रे मला बी येते एक गाणं म्हणून दाखव का मन मन हा म्हणून दाखवते मला आवडतेस एक हिरो बाकी तुझ्या समोर सगळे झिरो हा, म्हणली गाणं किती मस्त म्हणलीस बाई. हा, चांग- का गाणं म्हणलीस बघ मला आवडते एक हिरो म्हण 3 दिवस झालं तेवढं एकच गाणं कवा बदलता एकच गाणं म्हणतेस त्या गाण्याचा काय अर्थ आहे का बघ मी कसलं गाणं म्हणले माझी माय शिकवली माझं गाणं आमची माय बघ हाय की माय हम्म. एवढं वाटीत खोबऱ्याचं तेल घेऊन तेल डोसक्याला लावित लावत होती होती. म्हणून आमचे एवढे लांब केस आहेत तू जेवणी आहेत का आम्हाला पाठ घासू घासू आंघोळ घालतो ती आमची माय हा आणि ते गाणं किती चांगलं शिकवले आमच्या माईनं मला त्या गाण्याचं काय अर्थ माहित त्याला आराध्याचं नाव सुद्धा घेतले मध्ये हम्म. असं कुत्र्या मांजराची लागली कळवंड मधी माझा राजपिंड म्हणले मी म्हणले का नाही आराध्याचं नाव घेऊन त्याचा अर्थ हिला कळतंय काय काच ना उगा म्हणतात हा हिरो म्हणतात आजकालच्या पुरी हिरोच म्हणतात बघ हे कसं करतात माय काहीच ऐकण्यात बघा फॅशनचा जमाना निघालाय फॅशनचा. जात्यावरचे सुद्धा आम्ही गाणे म्हणतो तो मस्त लय मस्त एवढं मोठ बाई जात आवर नायक लीला आणि सांगून धाडा धाकलीला गुर 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 छान आहे छान आहे छान आहे वा वा छान छान माहित आहे का तुला जात हा जात असल्या मोठ्या जात्याला सुद्धा आम्ही नाही भिलो हो एवढ्या मोठ्या ग जात्याला आम्ही नाही बाई भिलो दूध वाघिणीच पेलो दूध वाघिणीच पिलो माय माझी कमळाबाई दूध वाघिणीच पिलो गुर 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 असं वडत होतो आम्ही अच्छा मिक्सर मिक्सर कशाला ग मिक्सर आहे ती जाते राहतो तर जात धोंड्याचा खुट्टा राहतो तर त्याला वरून हा कुठं राहते हा. असं असले जात तुला का माहित आहे
निघाले इथं बसून घंटा झाला हाय का चहाचा पत्ता ते झालं सगळं झालं की मग जात्यावर पाट्ट उठून दळावं लागत होतं तुमच्याने 8 वाजता उठत नव्हतो माय तू का बरं सांगणार गेली अय सांगलं तर तू सांगलेलीस की दोघं सांगितलं तर रागते आणि आल्यापासून बघल्या तिलाच बोललेली संध्याकाळी आणि जेवायला वाढणार मग मग वाटलं मी हाव की अजून आई मग तू सून करते मग तुझी तू जावई माझ्या कालच सोबत विचारलं बोलते. होतं मला असं? कवा येणार आहे सासू म्हणून बरं बरं मग बरं तर पंचमीचं गाणं म्हण बरं बरं म्हण, पंचमीचे तर गाणे आमची माय हो कसं लावत होती मेहंदी. आणून कुठून मेहंदी असं लावत होती तुमच्यावाने कोण नाही कोण कुठून कुठून कुट्टन कुट्टन करायची बघ कुठून बघ मेहंदी काढायचं असलं तर कोण आणा म्हणतो आम्ही कुठून 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 बारीक करून मेहंदी लावतो होतो लेकीच्या घरी हाताला बाई माझ्या हाताला हम्म. आम्ही काही येत नव्हतो 4-5 बहिणी होतो आम्ही असं काय मग एवढे लेकर होतो आम्ही हम्म. किती मग असं लावत होती आमची माय मग पंचमीचे गाणे म्हणतो आम्ही म्हणतो म्हणा हा. शावा की कुटंदर सरगा की मना जाळे बुसरियाना मडदिगी कोलना कोल ये बुसरियाना मडदिगी कोलना कोल मडदिगी ಮಾಡಿ ತೆಗಿ ತಂಗಿ ಕೋಲಣ್ಣ ಕೋಲ ಎರಡೊಬ್ಬಿ ಮಾಡಿ ತೆಗಿ ತಂಗಿ ಕೋಲಣ್ಣ ಕೋಲ तेव्हा असले गाणे म्हणतो आम्ही. आई मला मी समजली गाण्याचा अर्थ आता म्हणता की नाही? ह्याच तुला का समजतंय ग माय येवा तिला समजतं पण असलं गाणं बरं आपलं. समजून सांग ना हा. सांगू का सांग सांग बरं कोल्हा आणि अण्णा आलेत म्हणे आणि कोल्हा आणि अण्णा मध्ये भांडण झाले मग हा कोल्यांना कोला अंदरू कोला आला कोला. पण अण्णा आला. अण्णा. भांडण झाले मग भांडण कशाला जाते की तू इकडे लेच करलानीस काय आज सापडलीस ना बाई. इकडे. लेच कर. कोल्हा आणि अण्णा होतं गाण्यामध्ये हा. इकडे कोल्हा आणि अण्णा होतं म्हणते कोला अण्णा कशाला ना ते ग मला समजायसारखं म्हणा की समजायसारखं गाणं म्हणा मी इकडे म्हणते माय, तिला आता मराठीतलं म्हणून दाखवते बरं हा मी. बरं हा. म्हण ना श्रावण मासी एकादशी पंचमाले श्रावण मासी साजने बाई पंचमाले श्रावण मासी साजने बाई अग ह्या पंचमीची लाई अग ह्या पंचमीची लाई पोळ्याने केलाय घाई साजने बाई पोळ्याने केलाय घाई साजने बाई बघे वा. बघा. हा, चांगलं आहे की नाही? आज हा. पंचम झाल्यावर पोळ्याचे ते का माय हा तर येऊन बसले हो चहा तर करते काय की म्हणतर आणि बसले तिथंच चहा तर कर बाई तेव्हा असंच आहे बघ. म्हातारे बाई आलं म्हणून हा. त्याला काही हाय का रीत परंपरा काय तर ग मी एक माय म्हणून बसले बोलत तर जाऊन चहा कर सून आहेस आजी सासू मला बी जरा बोला की होय मा बोल बोल आला तसं मला बी बोला की होय मा उन्हातून आलो जरा बस बोला बोला हा, बोलते तुमचं सगळं खरं आहे तुमचं सगळंच खरं आहे तुमच्या काळात जे होतं ते तुम्ही केलं आता आमच्या काळात जे ट्रेंड चालू आहे तेच आम्ही करतो आता हा ओके माय हा त्या ट्रेन नाही केवढं ताप आणलं बघ होय मा. कशाला बघ त्याला त्या ट्रेनच ट्रेन म्हणतात हा ते लेरवे येते बघ लेरवे रेल्वे हा त्याला बी ट्रेनच म्हणतात होय माय आणि नवीन काय तर भाजीपाला साडी काय तर आलं हा. त्याला बी ट्रेनच म्हणतात अरे बसलं तर केस बांधलं त्याला बी ट्रेनच म्हणतात आय 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 त्या ट्रेननं तर एवढा ताप दिला बघ. गं. आपल्या याच्यावनी काही काहीच राहिली माय. राहिलं नाही तुम्हाला. आंबे आल्यात की कांद्याचं मिरचू करा हा. हरभऱ्याची भाजी आली की घाटून करा करा. फुल पडली तर हरपूनच गेली गेले हातूनच गेले ते नुच करायचं करण्याचं हा, भाजी हा, आंबाड्यात हा. ते पण हरपूनच गेलं बघ हे माय. गेलं हे बघ असलं करणार हे आम्ही नुच करतो तुम्हा गव्हाचा ज्वारीचा नुच करून दूध घालून मग खाऊ वाटतं ते मग असं तसं आता करून. काय होय, तेव्हा सुद्धा बघत होतीस हा. ही बी नाही आता काहीच करणं गेलं त्यांनी हा. हाय शिकलेले आहात की तुम्ही चांगलं आणि ट्रेंड नाही ट्रेंड म्हणजे ट्रेंड नाही तुमचं सगळं खरं आहे तुझ्या पण जर पहिल्याच्या माणसाचं जर ऐकलो तर सगळं चांगलं होतं बघ आम्ही कसं पहिल्याच्या आमच्या माणसाचं ऐकलो आमच्या माईचं सकाळी उठायचं दरवाजाला सडा मारायचं दाराची पूजा करायचं
मग आंघोळ्या करूनच मग स्वयंपाक करायचा आणि अरे वा. कपाळाला विभूती लावून घ्यायची, तुळशीला पाणी घालायचं, देवधर्म करायचं. आपल्या नवऱ्याचे सुद्धा पाया पडायचं, दिवा लावल्यावर सासू सासऱ्याच्या पाया पडायचं. हे सगळे आपली संस्कृती जी आहे का नाही, ते संस्कृती जपलं पाहिजे. तर त्याच्यानं काय होईल, घरात शांतता राहील. हे आमचं शिकवणं आहे. जर ह्याला धरून पुढे चाललो तर चांगलं होणार आहे का नाही तुमचं? नाही, उठलं की बारशा तोंडानं चहा पिवलेला, ब्रश कवा करलेला तुम्ही, त्या ब्रशचा आम्ही राकोंडी घेऊन सनी दात घासतो तो. एवढी सगळी सुविधा मिळाल्या, चांगला आहे, चांगलं राहावं, पण आपल्या संस्कृतीला सुद्धा जपा. हे सांगायचंय मला. हे बघ, हे आता म्हातारं माणूस आहे, पण म्हातारे माणसं घरात राहणं लय चांगलं राहते पूजा. पण म्हातारे माणूस असणं म्हणजे घराच्या आपल्या दरवाजा आहे आपल्या घरचा दार. आपण जर बाहेर गेलो तर आपण सांगून जातो, ओ आजी सासू घरी बसा, मी जाऊन येते, म्हणताव का नाही? म्हणून हे म्हातारा माणूस लय मोलाचं काम करत असते. म्हणून या म्हाताऱ्या माणसाला जपा. म्हाताऱ्या माणसाला काय लागतंय, वेळेवर चहा द्या, एवढं जेवायला अर्धी भाकर द्या, एवढंच लागणार आहे. तुमचं काही मागणार आहेत का त्याने? काहीच नाही. म्हणून म्हाताऱ्या माणसाला आणि आपल्या संस्कृतीला जपून घेऊन पुढे चला, हे आमचं सांगणं आहे. हो काय, तुमच्या काळात तुम्ही जे जे शिकलाव का ते मला बी शिकवा. मी करते. सणासुदीला काय काय करत होतो, पाळण्याला काय म्हणत होतो तुम्ही, पंचमीला काय काय करत होतो, सगळं मला शिकवा, मी शिकते. अवा तुम्ही बी मला शिकवा. मी शिकते सगळं तुमच्याकडून. आणि मी आजी सासूला मी सांभाळते, वयस्कर माणसाला मी सांभाळते. सॉरी आजी सासू, लई वेळ झाला, आता तुम्हाला चहा करून आणते. करून आणते. बस पूजा, बोला. मी सांगते तुला. ओके, माझी माय हाय, आम्ही 4-5 बहिणी हाव, एवढे 2 भावंड हाव, सगळंच हाव. तर आमची माय कधी कटाळली नाही. आता सुद्धा पिशवी घेऊन इथपर्यंत आले का नाही, एसटीनं आले की नाही? तसंच एकमेकामध्ये प्रेम राहावं, एकमेकामध्ये. आजी सासू झाल्या तरी सुद्धा येते आहे, अजून सुद्धा तिचे डोळे, आता कुठं तर तिचा चष्मा लागलाय, नाहीतर त्यांचे डोळे चांगले आहेत, दात चांगले आहेत, पहिल्याचे माणसं आहेत, चांगलं वागल्यात म्हणून सगळं चांगलं आहे. म्हणून ह्यांची संस्कृती पुढे घेऊन आपल्याला चालायचं बरं. आणि ह्याची सेवा करायचं आलं की कधी बी नाक डोळे मोडणं बरं नाही म्हणणार. मग माय आशीर्वाद दे तिला. धन्यवाद आवा.